नर्मदे हर 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 नर्मदे. दत्तात्रयांची पावन जन्मभूमी तसेच अनुसया मातेच्या चरणरजांनी पवित्र झालेला नर्मदे तट हा आपण पाहिला. त्या ठिकाणी पूजा केली. अगदी निवांत आपण 2 दिवस त्या ठिकाणी थांबलो. आता आज आपण चाललेलो आहे कलकलेश्वर तीर्थाला. या तीर्थाची एक सुंदर आख्यायिका आहे. चला तर मग चालता चालता या तीर्थाची आख्यायिका ऐकू. भृगु ऋषींचा आश्रम नर्मदा नदीच्या उत्तर तटावर होता, ज्याला सध्या भडोच असे म्हणतात. हे ठिकाण नर्मदेपासून बऱ्याच अंतरावर असल्याने नित्य स्नान व शिवपूजनासाठी त्यांना नर्मदा जलाची आवश्यकता असायची. म्हणून योग मार्गाने त्यांचे शिष्य दररोज दक्षिण तटावरून उत्तर तटावर आकाशमार्गाने नर्मदा जल घेऊन येत असत. पुढे पुढे हे शिष्य भृगूंना म्हणाले, आचार्य, रोज इतक्या दूरवरून नर्मदा जल घेऊन येणे कठीण होते आहे. यावर काहीतरी सुलभ उपाय आपण सांगावा, ज्यामुळे नर्मदा जल सहज प्राप्त होईल. मग हे ऐकून भृगु ऋषी किंचित हसले आणि आपली नुकतीच वाळत टाकलेली कौपिन शिष्याकडे फेकली व त्याला सांगितले की दक्षिण तटावर जा व ही कौपिन नर्मदा जलात बुडवून दोन्ही बाजूंनी बांधून कमंडलूप्रमाणे धरून इकडे घेऊन ये. गुरुमुखातून आलेले वाक्य ऐकून शिष्य आनंदित झाले. अतिशय आनंदाने ती कौपिन घेऊन ते दक्षिण तटावर गेले. वाहत असलेल्या नर्मदा जलात ती कौपिन बुडवली आणि नर्मदा मातेला विनवणी केली की हे माते, आमच्या गुरूंनी तुला आश्रमात बोलावले आहे. नित्य स्नान, संध्यावंदन आदी कर्म करण्यासाठी तुझ्या दिव्य जलाची त्यांना आवश्यकता असते आणि म्हणून आम्ही तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. माते, तू आमच्यासोबत यावे. असे म्हटल्यानंतर त्यांनी ती कौपिन बांधून कमंडलूप्रमाणे हातात घेतली. माता नर्मदा त्या दिव्य कमंडलूरूपी कौपिन कुपीत विराजमान झाली. जी नर्मदा नियतीचक्र, विधिचक्र, कालचक्र यांचे बंधन झुगारून भक्तांचा त्रास कमी करण्याकरता स्वतःकडे कमीपणा घेऊन आपल्या मुलाच्या भेटीसाठी प्रवाह बदलून ती भृगु आश्रमात गेली. मात्र जाताना आपल्या बाकीच्या मुलांचे हृदय जपण्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ती एका कुंड रूपाने त्या ठिकाणी आजही विराजमान आहे आणि तेच कुंड नर्मदा कुंड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी ज्या वेळेस दर्शनासाठी भक्त येतात तेव्हा टाळ्या वाजवल्यानंतर या कुंडामधून कलकल असा आवाज ऐकायला येतो. मी इथंच आहे, जणू काही ती याची साक्ष त्या ठिकाणी देत आहे. अशा प्रकारे या कलकलेश्वर महादेव तीर्थाचे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणाचे असे वैशिष्ट्य अजून पण आहे की या कुंडातून सतत बुडबुडे येतात आणि कलकल किंवा बलबल असा आवाज येतो. म्हणून या कुंडास बलाबला कुंड असे देखील म्हणतात. परिक्रमावासी हे आवर्जून पाहण्यासाठी, नर्मदा मैयाचा हा दिव्य आविष्कार अनुभवण्यासाठी या ठिकाणी निश्चित येतात. अशा प्रकारची ही एक आख्यायिका आहे. नर्मदे हर 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 नर्मदे. चला तर मग आपणही त्या दिव्य कुंडाचे दर्शन करूया आणि नर्मदा मातेचे दिव्य अनुभूती अनुभवास घेऊया. नर्मदे हर 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 नर्मदे.